मी विकास कुचेकर, मानवी हक्क संरक्षण जागृतीचा संस्थापक अध्यक्ष। आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अनेक उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र पाहिले असता आम्हाला 246 विधानसभा मतदारसंघ बार्शी यातील उमेदवार श्री राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे उत्पन्नाचे सोर्स, जसे त्यांना आमदार म्हणून मिळत असलेले वेतन भत्ते याचे कुठेही नमूद केलेले नाही, याचाच अर्थ त्यांनी उत्पन्नाचा सोर्स लपवलेला आहे। याचबरोबर त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या जंगम स्थावर मालमत्ता, त्याचबरोबर त्यांनी ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये मग बँकेचे शेअर्स असतील किंवा त्या शेअरचे युनिट त्या ठिकाणी लिहिलेले नाहीत, बँक खाते नंबर त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले नाहीत, अशा अनेक गोष्टी लपवल्या कारणानं त्यांनी गंभीर स्वरूपाचा अपराध करत असल्याबाबत आम्ही मेहरबान न्यायालयात त्याची दाद मागितली। जसं माझे सहकारी डॉक्टर अभिषेक हरिदासांनी सांगितलं की त्यांच्या विरुद्ध आम्ही मेहरबान न्यायालयात दावा दाखल करून ते आता न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यावरती मेहरबान कोर्टाने पुढील आदेश केलेले आहेत। न्यायालयात दाद मागा असा मग, पण न्यायालयातून कुठलीच प्रतिसाद म्हणजे लवकर निर्णय होत नाही, याबद्दल काय करावं लागेल? मुळातच विधानसभा निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र हे निवडणूक आयोगाकडे दाखल केल्यानंतर त्याची कृतीनी करणं, त्याची शहानिशा करणं, या संबंधाने कुठले ऑब्जेक्शन असेल तर ते रिम्यूव्ह करणं ही संपूर्ण जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असते। मात्र निवडणूक अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस आम्ही तक्रार फाईल करतो त्यावेळेस निवडणूक अधिकारी ही सदर बाब त्यांनी व्यवस्थित प्रतिज्ञापत्र भरले का, प्रत्येक पानावर सही केली का, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी व्यवस्थित लावली का, एवढेच चेक करतात। याच्या व्यतिरिक्त त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रावरती कुठलीही माहिती दिली असेल तर त्या माहितीच्या बाबत लोकप्रतिनिधित्व कायद्याप्रमाणे तुम्ही न्यायालयातून दाद मागा असं सांगितलं जातं। ज्यावेळेस न्यायालयात जातं तेव्हा MP MLA मॅटर प्रमाणे सदर न्यायालय हे फास्ट ट्रॅकवरती चालवून MP MLA मॅटर हे लवकरात लवकर न्यायालयाने निकाली काढावेत हे अपेक्षित आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। बरोबर, आपण म्हणल्याप्रमाणे राष्ट्र कोर्टाचा निकाली लवकरात लवकर काढणार, परंतु जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे जाणून बुजून कोर्टाच्या कचऱ्यात न सापडण्यासाठी त्यांनी परत कोर्टाचा मार्ग दाखवतो, पण स्वतःहून सोमोटो घेऊन त्यांनी दाखल करत नाही। यामागचं कारण काय नाही, अशा अनेक केसेसमध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये कोर्टाच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत। निवडणूक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर असते, त्यांच्याकडे त्या काळामध्ये त्या अधिकाऱ्याला अनेक कामं असू शकतात। मात्र या संबंधाने जी माहिती भरलेली आहे ही प्रतिज्ञापत्रावरती दिलेली माहिती ही जर खोटी निघाली आणि याची जर व्यवस्थित चौकशी होऊन जर दोषी आढळला तर तो निवडून आला असला तरी तो अपात्र ठरू शकतो किंवा त्याला सजा होऊ शकते, दोन्ही त्याच्यामध्ये अपराध घडू शकतात। शेवटी नागरिकांना, मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी हाच आवाहन करेन की आपल्या जीवनावरती जन्मालापासून ते मृत्यूपर्यंत जी पॉलिसी ठरवणारी जी आपली व्यवस्था आहे लोकशाहीतली, या लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपलं उद्याच्या मतदानामध्ये मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे। सत्सक विवेकबुद्धीनं मतदान हे केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने मतदान करावं हीच मी लोकांना आज या ठिकाणी विनंती करेन। नमस्कार, मी मनीष देशपांडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचा सचिव आहे महाराष्ट्राचा। जो मुद्दा येतोय की अनेक केसेस आपण दाखल करतो आणि त्या प्रलंबित राहतात, त्यावरनं अनेक रिटायर जज, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि रिटायर अधिकारी जे मुख्य सचिवापासून इतर सचिव असतील ते एकत्र येऊन पक्षकारांना एकत्र करण्याचं काम करून विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जे लोकप्रतिनिधी जातात त्यांच्यावर दबाव वाढवून कशा पद्धतीने कायदा पास करण्याचा आणि जे कायदे झालेत त्याची अंमलबजावणी नाही झाली तर त्यावर कशा पद्धतीने गुन्हे दाखल करता येईल, त्याची तरतूद करता येईल, त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये एकत्र यायला लागले आहेत। पुढे थोड्याच दिवसात दिसून येईल की पक्षकार यांचं एक मोठं संघटन होऊन पक्षकारांचा दबाव वाढवून, तो सुद्धा संविधानिक मार्गाने दबाव वाढवून, ज्या काही न्यायालयीन व्यवस्थेमध्ये रिक्त जागा आहेत, जजेस नाहीत, पेंडिंग केसेस आहेत, या सर्व बाबी याच्यामध्ये न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षकार हे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतील। नमस्कार, मी दीनानाथ काटकर, व्हिसल ब्लोअर ऍक्टिव्हिस्ट, सोलापूर जिल्हा बार्शी। मित्रांनो, निवडणूक लोकशाहीमध्ये सर्वोच्च एक सण असतो, उत्सव असतो लोकशाहीचा।
आणि याच्यामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाने दाखल केलेले किंवा त्यांचे अधिकारी, हे लोक कशा पद्धतीने कामकाज करतात हे वारंवार आपण पाहतोय. जे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया आहे, या अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा संपूर्ण इलेक्शनच्या त्या आचारसंहितेच्या प्रक्रियेमध्ये हे निवडणूक आयोग अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा मॅनेज होऊन किंवा दहशतयुक्त कामकाज करत असतात हे वारंवार आपण पाहतोय. याच्यासाठी काय पर्याय काढलाय का? तर कायदे आहेत, पण ते कायद्याची अंमलबजावणी प्रशासन किंवा निवडणूक आयोग करत नाहीये. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी जे ऍफिडेव्हिट देतात त्या विषयावर आपण पाहिलं तर यांची ऍफिडेव्हिट मध्ये माहिती खोटी देणं, लपवणं, अर्धवट माहिती देणं, जे सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिर्देशानुसार पब्लिकला निवडणूक मतदानाच्या अगोदर माहीत होणं गरजेचं आहे. परंतु बार्शीमध्ये राजेंद्र राऊत आणि इतर उमेदवारांचं आम्ही ऍफिडेव्हिट पाहिलं. याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी किंवा इतर लोकांनी स्वतःची मिळकत, स्वतःचे अकाउंट नंबर, स्वतःचे काही खटल्याचे नंबर, खटले, फौजदारी पात्र गुन्हे पेंडिंग असेल तर ती पेंडन्सी, काही प्रॉपर्टी मालमत्ता, नंतर त्यांना मिळणारे भत्ते, इतर शेअरचे काही संख्या, युनिट, हे सगळं लपवून ठेवलेलं आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला ऍज अ मतदार सतत आपल्याला म्हटलं जातं की लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वोच्च आहे आणि मतदार हा देशाचा मालक आहे, नागरिक हा देशाचा मालक आहे. या नात्यानं आम्ही ज्या दिवशी निवडणुकीची छाननी होती त्या उमेदवाराच्या अर्जाची, त्यावेळेस त्या छाननी पूर्वी 2-3 मिनिट अगोदर निवडणूक निर्णय आयोगाकडे मी स्वतः मतदार म्हणून काही ऑब्जेक्शन घेऊन गेलो. त्याने आम्हाला ते ऑब्जेक्शन घेता येत नाहीत म्हटले. मालकालाच ऑब्जेक्शन घेता येत नाही, हे आणखीन दुर्दैव कायदा असताना सुद्धा. आणि त्यानंतर उमेदवाराकडून 2 मिनिटांमध्ये हे मंजूर असं करून घेऊन उमेदवाराला सुद्धा ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाळाटाळ केली किंवा ती काय मॅनेजमेंट असेल ते माहित नाही मला. अशा पद्धतीने सर्वांचेच अर्ज मंजूर आणि काही मॅनेजमेंट करून किंवा काही त्यांचं चाललेलं असं माहित नाही, त्याच्यातून काही अर्ज नामंजूर करायचे हा प्रकार चालला जातो. ऍक्च्युली त्याच स्टेजला काही वेळ देऊन हे सगळे जे उमेदवार अर्ज आहेत हे छाननी योग्य पद्धतीने करणं आणि त्यांना तेवढे पॉवर देणं आणि ते वापरला जाणं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे पॉवर वापरणं हे खूप गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आम्ही काही केस दाखल केले आहेत, त्याचं आत्ताच तुम्हाला सांगितलं गेलं. तर अशा पद्धतीनं योग्य त्या पद्धतीने सगळ्यांनी जनजागृती करावी. आमचा उद्देश कुठल्या पक्षाचा, कुठल्या उमेदवाराच्या विरोधात बिलकुल नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाने आज सुद्धा प्रत्येकाने मतदान होण्याच्या अगोदर सगळ्यांनी आपापल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, विधानसभेमध्ये प्रत्येक उमेदवाराचं ऍफिडेव्हिट पाहावं, त्याने खरंच तसं केलंय का पाहावं, त्यातली काही माहिती लपवली का पाहावी. जर असं चुकीचं काय घडत असेल तर आपण सक्षम आहोत. आपलं एक मतदान खूप मोठा क्रांतिकारक बदल घडवू शकतो. नमस्कार. पण शेवटी मतदारांना का आव्हान करतात? कारण येत्या काही तासातच मतदानाला सुरुवात होणार आहे, तर मतदारांना का आव्हान? मी मतदारांना अतिशय नम्रतेची विनंती करतो, कोणाला मतदान करावं हा आपला गोपनीय आणि अधिकार, मूलभूत अधिकार आहे. त्याबद्दल आपल्याला नो डाऊट ते केलंच पाहिजे. आपण सर्वांनी 100% मतदान करण्याचा प्रयत्न करावा. पोस्टल मतदान झालंय, त्याचप्रमाणे 85च्या पुढचे मतदान होम मध्ये झालेले आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन. आता आपण आपल्या कुटुंबियांसह सगळ्यांनी तिथे जाऊन मतदान सगळ्यांनी 100% करावं. मतदान करण्यापूर्वी उमेदवारांनी जे काय ऍफिडेव्हिट दिलेलं आहे ते खरंच सत्य आहे का, आपल्याला थोडीफार माहिती आपल्या भागातली असती ते पाहावं. जर चुकीचं काय असेल तर आपण निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे मतदानाच्या बूथवर काही बोगस चालतंय का तर त्याची देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपण तक्रार द्यावी आणि 100% मतदान करावं. कारण लोकशाही जिवंत राहण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. राजेंद्र राऊत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ज्या काही माहिती भरलेली आहे, सदर माहिती खोटी असल्याबाबत आम्ही निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या. सदर तक्रारीवरती निवडणूक आयोगाने न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बार्शी यांच्या कोर्टात 125A लोकप्रतिनिधित्व कायदा आणि BNSS 200-223 नुसार आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीवरती 15 तारखेला युक्तिवाद झालेला असून सदर प्रकरणावरती आदेश वरती आहे.